हो लालवाली हो लाल काटाची हो चला तर मग मी ही साडी घालते. मला जायचं आहे एका फंक्शनला म्हणजे माझ्या चुलत बहिणीकडे प्रोग्राम आहे तर मी चालली नागपूरला. तर चला निघालो आम्ही आता नागपूरच्या प्रवासाला. माझ्या बहिणीकडे प्रोग्राम आहे आणि मी छान अशी नेव्ही ब्ल्यू कलर आणि त्याला लाल काठ पदरची साडी घातली आहे. तर चला. हाय नमस्कार. तर आम्ही आता नागपूरला निघालेलो आहे. माझ्या बहिणीकडे प्रोग्राम आहे. तुम्हाला समोर कळेलच कोणता प्रोग्राम आहे म्हणून. आणि जाता जाता मला माझ्या लहान बहिणीला आणि नंतर दुसऱ्या नंबरच्या बहिणीला पण घ्यायचं होतं. त्या दोघी माझ्यासोबत आल्या गाडीमध्ये. मग आता आम्ही निघालो नागपूरला. तर आमचा प्रवास आहे वर्धा ते नागपूर. म्हणजे आम्ही वर्धेला राहतो आणि आता चाललो आम्ही नागपूरला. तर वर्धा ते नागपूर 2 तास लागतात प्रवासाला आणि ती नागपूरच्या बाहेर राहते. तर तिच्या घरी जायला आम्हाला 1 तास लागतो. म्हणजे असा 3 तासाचा प्रवास आहे. आणि इकडनं जाते वेळेस आम्ही समृद्धी महामार्गाने गेलो. मला खूप भीती वाटते समृद्धी महामार्गाने जायला. झाडं नाही काही नाही आणि नुसतं ते पांढराच रस्ता आजूबाजूनं इतकं भयंकर वाटते. तरी आता आमच्या इकडे समृद्धी महामार्ग झाला तर थोडी हिरवळ आहे त्याच्यामुळं काही एवढं म्हणजे छान वाटलं. पण मला पहिल्यांदा गेली ना तर खरंच मला या मार्गाने खूप भीती वाटते. तर पोहोचलो आम्ही बहिणीकडे आणि आज तिच्या बाळाचा पहिला वाढदिवस आहे म्हणून आम्ही इथे आलो. खूप सारे लोक आले. म्हणजे छान वाढदिवस झाला. आणि त्याचा पहिला वाढदिवस होता. तो इतका चिडचिड करत होता, खूप रडत होता. इथे आमचा सगळा म्हणजे माझ्या माहेरचा सगळा परिवार बसलेला आहे. माझ्या माहेरचा परिवार खूप मोठा आहे. हे बघा हा बाळाचे पप्पा, ती बाजूला बाळाची मम्मी उभी आहे ती. इथे मी बाळाला औक्षवान केलं आणि त्याच्या मम्मीला पण हळदी कुंकू लावलं. त्याच्या पप्पाला पण अक्षित लावली. आणि बघा केक पण खूप छान आहे. आजूबाजूला सगळे छोटे छोटे मुलं उभी आहे. आमचा निरू कुठे गेला तर माहीत नाही. तो कुठेतरी खेळत असेल. आणि ती आहे माझ्या बहिणीची मुलगी. दोन्ही मुली स्टेजवर आहे. आणि बाळाचा मामा जो पुण्याला राहतो तर माझे काका त्याला व्हिडिओ कॉल करून दाखवत आहे केक कापायच्या वेळेस. ही माझी दुसऱ्या नंबरची बहीण. तर आम्ही 3 बहिणी आणि 1 भाऊ असे आहोत. पण माझा भाऊ खूप उशिरा आला ना त्याच्यामुळं त्याला व्हिडिओमध्ये नाही घेता आलं मला. तो नागपूरलाच राहतो पण तो जरा उशिरा आला. त्याच्यामागे जरा भरपूर कामं असते. तर इथे मी बाळाच्या मम्मी पप्पासाठी आणि बाळासाठी कपडे आणले होते ते दिले. तर आम्ही सगळ्यांनीच अहेर केला इथे. आणि मी माझ्या बहिणीला सांगत आहे की मी आणलेले कपडे म्हणजे माझ्या पिशवीमध्येच ठेव कारण त्याच्यावर वर्धा वगैरे लिहिलेलं आहे. तर मग माहीत पडते की कपडे कोणी आणले म्हणून. तर मीच ते कपडे पिशवीमध्ये ठेवून पण दिले.
ही माझी दुसऱ्या नंबरची बहीण, पिंक कलरची साडी घातलेली, आणि हिला फोटो काढायची खूप आवड आहे. ती कुठे पण गेली तर फोटोज काढत असते. बघा इथे पण तिने नंबर लावला. ही माझी तिसऱ्या नंबरची बहीण आणि जावई आहे. हिने पण बाळाला कपडेच आणले. आणि येलो साडी घातलेली माझी सगळ्यात लहान बहीण, आणि हे जावई, ही नागपूरलाच असते. जेवण पण छान होतं आणि आम्हाला लवकर निघायचं पण होतं, त्याच्यामुळं आम्ही लवकर जेवण करायला बसलो. हा आमचा सर्व राऊत परिवार, म्हणजे माझ्या माहेरकडला परिवार, आम्ही सर्वजण इथे जेवण करायला बसलो. आणि आईस्क्रीम तर खूप खाल्लं आम्ही, कारण इतकं भयंकर गरम होतं आमच्याकडे, तर म्हणून आम्ही जेवणापेक्षा आम्ही आईस्क्रीमच जास्त खाल्लं. आणि आता आम्ही निघालो वर्धेला, म्हणजे परतीच्या प्रवासाला. खूप वेळ झाला होता, त्याच्यामुळं आम्ही समृद्धी महामार्गाने नाही आलो. आता जिथे गावातून रस्ता लागतो त्याच मार्गाने आलो आम्ही. तर आलो आम्ही आता वर्धेला. माझ्या बहिणीचं घर आधी लागते, म्हणून आता तिला मी तिच्या घरी ड्रॉप केलं. मस्त झोपली होती ही गाडीमध्ये 3 तास. हिला प्रवासात खूप झोप येते, आणि मला माझं एक वेगळंच आहे की मला प्रवास करायच्या वेळेस कधीच झोप येत नाही. तर चला, आता हिला घरी सोडल्यानंतर मी माझ्या घरी निघाली. आणि बराच वेळ झाला होता, सगळा एरिया आमचा सामसुमच झाला होता. बहुतेक 12:30 होते आम्हाला घरी यायला. तर चला, असा होता हा आजचा माझा व्हिडिओ. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, इथेच मी माझा व्हिडिओ संपवते आणि तुम्हाला बाय करते. तर गुड नाईट आणि बाय.